नाही, हिचं तर काम असं आहे की हिला फोनवर खूप बोलावं लागतं, डिस्कशन म्हणजे स्टोरी. आणि माझा ऍव्हरेज फोन कॉल 50 सेकंडचा असतो. मग तो वाईफ असो, डॉटर असो, कामाचा असो, काय एवढं हो नाही किंवा व्हॉट एव्हर झालं कम्प्लीट. पण हे आता ना, म्हणजे आता तुम्ही बिझी नाही आधीपासून असंच आहे. आणि हे मान्य असेल तर आपण पुढे जाऊयात, कारण तो 3 शिफ्ट काम करत होता आणि मी 3 शिफ्ट काम करत होते त्या काळात. ही डिटेल आहे आणि मी प्रॅक्टिकल. म्हणजे मी किस्सा सांगतो. एक शो होता फिल्म फार्म प्रोडक्शनचा. एका ईपीचं हिला कॉल आला. हिने तिला विचारलं की कुठला शो आहे, काय आहे, स्टोरी काय आहे, ट्रॅक काय आहे, माझा नंबर कोणी दिला, कोणी रेफर केलंय, स्टोरी लिहितंय कोण, डायलॉग कोण लिहिणार आहे, कॉस्ट्यूम, ईपी कोण आहे चॅनल मध्ये, तुमचा ईपी कोण आहे, को ऍक्टर्स कोण आहेत, कॉस्ट्युम कोण करतंय, ज्वेलरी कोण करतंय, शूटिंग कुठे होणार. हिचं चालू होतं 45 मिनिटं फोन कॉल. आणि मग ही म्हणाली ठीक आहे, मला रोल सांगा, स्टोरी सांगा, मी सांगते. गाडीत होतो आम्ही गाडीत होतो, एकत्र बसलोय. आणि दॅट वॉज द पिरियड की जिथे मुंबईच्या न्यूजपेपर्स मध्ये थोडंसं यायला सुरू झालेलं, स्पॉटेड हिअर, स्पॉटेड देअर, पेज 3. इट वॉज जस्ट द स्टार्ट ऑफ पेज 3. कट्टू त्याच ईपीने मला कॉल केला 1 मिनिटानंतर. अँड वी डिडंट नो दिस. कॉल आला, ती म्हणाली मी फिल्म फार्म प्रोडक्शन में बोलते, एक शो आ रहा है सर, हम आपके बारे में सोच रहे हैं. वेरी गुड, सोचना चाहिए. ऐसा ऐसा है और हम प्लान करेंगे. ठीक है, शूटिंग कहाँ होगा? बोली मडाइल. कितने दिन महीने में? 7-8 दिन में. पैसे ब्ला ब्ला. ठीक है, डन. फोन मी ठेवून टाकला. माझा फोन कॉल 1-1.5 मिनिटात. त्या ईपीचा परत मला फोन आला. अरे सर, वो आपको स्टोरी और आपका कैरेक्टर बता रहा तो हम भूल ही गए. मैं मतलब वो रहने दो, वो जो भी होगा हम कर लेंगे. तुम रोल लिखोगे अमिताभ बच्चन के लिए, लेकिन मुझे जितना आता है मैं उतना ही करूंगा. मी गाडीतून उतरून निघून जाणार होते त्यावेळेला. अशी आमची स्टाईल आहे की ही इतक्या डिटेलमध्ये जाणार आणि माझा प्रॅक्टिकल असेल, काय किती कुठे कधी संपलं. तो फक्त पर डे आणि कुठे किती दिवस माझे महिन्यातून लागणार आहेत आणि त्याची ऍडजस्टमेंट माझी होऊ शकते का. तो बालाजीमध्ये 3 फ्लोर्स वरती 3 वेगवेगळ्या सिरियल्स करायचा आणि 4 दिवस सासूचे पण करायचं, ज्याची डेट 3 महिने आधी घेतली आणि तो 7 सिरियल एका वेळेला करत होता. आणि माझं म्हणणं हे असं नसतंच, अरे हे काय चाललंय तुझं, व्हॉट इज दिस. आणि एकदा तर तो मला म्हणाला की लिसन, मी तुझ्यापेक्षा जास्त शोज करतो अँड आय अर्न मोर दॅन यू, आणि तू खूप चांगली ऍक्ट्रेस आहे, पण ते काही घडत नाहीये. तर त्याचं म्हणणं की म्हणजे ते मला म्हणायचं की अगं हे बघ, मी रायटरला सरळ सरळ सांगतो माझ्यासाठी खूप डायलॉग बिलॉग काही लिहू नका, काही नाही, म्हणजे पटपट क्लोज. आणि महत्वाचं जे असेल तेवढंच मला बोलायला दे. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.